हाय, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे। ज्यावेळेला मी ही रेसिपी बनवली ना तर त्यावेळेला मंथनने म्हणजे कोणीच नाही ओळखली की कसली रेसिपी आहे। तर आपण आधी रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर रेसिपीसाठी इथे जे सोयाबीन आहेत, तर सोयाबीन दोन प्रकारचे भेटतात। एक मोठे सोयाबीन असतात, एक छोटे सोयाबीन असतात। तर सोयाबीनची भाजी आपण म्हणजे हे छोटे सोयाबीनची भाजी सगळेच खायला बघत नाहीत, म्हणजे मंथन तर खात नाही, मंथन नाही, मंगेश पण नाही खायला बघत। तर मी काय केलं, हे आधी अर्धा तास भिजत ठेवले होते सोयाबीन। त्यानंतर हे स्वच्छ मस्त 1-2 पाण्यामध्ये धुवून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे भिजलेले जे सोयाबीन आहेत छोटे छोटे, तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवते आणि ह्याची मस्त अशी बारीक म्हणजे जास्त पण बारीक नाही बोलता येणार, तर थोडीशी अशी भरड काढून घेते, म्हणजे थोडीशी पेस्ट बनवते। तर आता पेस्ट बनवली तर इकडे एका बाजूला मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये तेल टाकते, एक चमचा म्हणजे एक पळी, छोटी तेलाची एक पळी अंदाजे तेल टाकलेलं आहे मी। आणि त्यानंतर भरपूर असा कांदा घ्यायचा, म्हणजे एक मोठा कांदा घेतला आणि त्यानंतर आपले टोमॅटो पण घेतलेले आहे। कोथिंबीर आपण नंतर घेणार आहे, तर आता सवय झाली ना तर त्याच्यामुळे पटकन आलं। आणि ते चांगला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो म्हणजे कोणतीही भाजी असेल तर मला कांदा आणि टोमॅटो जास्त लागतो, म्हणजे पाल्याच्या भाजीमध्ये आपण टाकत नाही, पण बाकीच्या इतर भाज्यांमध्ये जर बनायचं असेल तर मग टोमॅटो जास्त लागतो। तर त्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो टाकला। त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, मोठी असतात ना, तर त्याच्यामुळे मी एकाचे 2-3 तुकडे करून टाकते अशी, तर तेवढाच फ्लेवर चांगला येतो। आणि त्यानंतर आता हे 2-3 मिनिटांसाठी याला असंच ठेवून देते, बारीक गॅसवरती ठेवलं। त्यानंतर मग इथे जे मसाले घेतलेले, लाल मसाला म्हणजे मालवणी मसाला, हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। तर मला आता अंदाज आता सगळ्याच गोष्टींमध्ये की जेवणाच्या येतं की म्हणजे किती मीठ लागेल आपल्याला जेवणासाठी, तर त्यानुसार मी आधी मीठ टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेते। आणि ही भाजी ना खूप मस्त लागते, नक्की तुम्ही ट्राय करा। आणि हे जे सगळं बॅटर मी ते बारीक केलेलं होतं ना, ही पेस्ट बनवली होती, म्हणजे पेस्ट नाही, भरड अशी काढलेली, तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची। जास्त वेळ नाही लागत, अगदी 10 मिनिटांमध्ये रेसिपी होते। फक्त एकदा सोयाबीन भिजलेले पाहिजेत, तर नंतर मग आपण पटकन अशी झटपट अशी रेसिपी बनवू शकतो। तर अशी भाजी बनवली तर कोण खात नाही, म्हणजे मंगेश तर खातच नाहीत। तर आणि ज्या वेळेला नंतर ना मी भाजी बनवली तर त्यावेळेला त्यांनी ओळखलीच नाही, मला बोलत होते बुर्जी सारखी लागते भाजी, बुर्जी बनवलीस का? मी म्हणली नाही म्हणून। मग त्यानंतर मग इथे मी झाकण ठेवून देते आणि झाकण एक 5 ते 4 मिनिटांनंतर स्लो गॅसवरती ठेवायचं आणि त्यानंतर पटकन झाकण काढून घ्यायचं। 4 मिनिटांनंतर मस्त गरम अशी वाफ येते। आणि पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण की आपण ज्यावेळेला जे सोयाबीन घेतले ना त्याच्या ऑलरेडी पाणी असतं, तर त्याच्यामुळे पाणी नाही वापरायचं। आणि झटपट अशी आपली सोयाबीनची बुर्जी बोलू शकतो, तरी मस्त अशी झटपट अशी रेडी झालेली आहे। नक्की तुम्ही ट्राय करा, जास्त काही साहित्य नाही लागत। आणि सोयाबीन 2 प्रकारचे येतात। तर त्यानंतर मी भाजी मस्त सगळी झाली, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, थोडीशी ठेवते, नंतर थोडीशी वरतून टाकते। तर मस्त अशी ही झटपट अशी सोयाबीनची बुर्जी रेडी झालेली आहे। भाजी सगळे खातात, पण ही अशी बुर्जी म्हणजे भाजी कोण खायला बघत नाही, तर बुर्जी कशी बनवली तर सगळेच खातील आणि टेस्ट पण चांगली येते। त्यानंतर गॅस बंद केला मी आणि हे इथे मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। तर झटपट अशी रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा। आवडलीच रेसिपी तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि ज्यावेळेला आम्ही खायला बसलो होतो ना रात्री बनवली मी, आता रात्री बनवली होती, तर त्यावेळेला मंगेशने पण नाही, मंथनने ओळखलं होतं, कारण की त्याने भिजत टाकलेलं बघितलं होतं सोयाबीन। तर झटपट अशी होणारी रेसिपी। ते बोलत होते बुर्जी बनवली आहेस का? तर मी म्हटलं बुर्जी नाही बनवली आहे, बघा काय बनवलं ते। मग नंतर विचार काय आहे ते सांग, तर मी तेव्हा बोलली की ही आपली सोयाबीनची भाजी आहे, तुम्ही कोण खायला बघत नाही ना, म्हणून मी अशी बनवली। तर म्हणतात मस्त लागते भाजी। तर अशी मस्त अशी झटपट अशी सोयाबीनची बुर्जी रेडी झालेली आहे। तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप भारी लागते, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट सुद्धा नक्की